ओम शांती. आत्मा आणि परमात्मा. आत्मा आणि परमात्मा हे काय आहे तर साधारण मनुष्याच्या लक्षात येत नाही. तर परमात्म्यामध्ये जे 7 गुण आहेत, सुख, शांती, आनंद, पवित्रता, ज्ञान, शक्ती, हे जे 7 गुण आहेत त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये पण हे 7 गुण आहेत. तर ह्या 7 गुणांचा आपण सध्या कलियुगावर आहोत. कलियुगात असल्यामुळे कलियुगाचा अंतिम समय चालू आहे आणि आपण अनेक जन्म घेत आलेलो आहोत. त्यामुळे ह्या 7 गुणांचा जो विकास आहे, ह्या 7 गुण जे आहेत ते लोप पावत चाललेले आहेत. तर ह्या कलियुगी सृष्टीवर पहा, गीतेमध्ये सांगितलेलं होतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतम. ज्यावेळेस धर्माची ग्लानी होईल त्यावेळेस साक्षात शिवपरमात्मा धर्तीवर येतील आणि सर्व आत्म्यांना ज्ञान सांगतील. तर त्याप्रमाणे संगमयुगावर आज शिवपरमात्मा अवतरित झालेले आहेत. एका साधारण शरीरामध्ये शिवपरमात्म्याचं अवतरण झालेलं आहे आणि संगमयुगाचा समय आहे 100 वर्षाचा. तर आता सध्या कलियुगाचा अंतिम समय चालू आहे, संगमयुग चालू आहे. तर सध्या पहा, आपण बघतोय की जगामध्ये कोणीच सुखी नाही. सगळीकडे दुःख आहे, अशांती आहे, कुणीच कुठं सुखी दिसत नाही. त्यामुळे आता शिवपरमात्म्याला अवतरणाची गरज पडली आणि ह्या पतित झालेल्या दुनियाला पतितापासून पावन बनविण्यासाठी धर्तीवर शिवपरमात्म्याचं अवतरण झालेलं आहे आणि हा संदेश घरोघरी जाणे महत्त्वाचे आहे. तर प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय नेवासा या सेंटरवर जेव्हा मी येते त्यावेळेस आदरणीय सरला दिदी, वंदना दिदी ह्या नेहमीच सहकार्य करतात. उत्तम अशा प्रकारे नेहमी त्यांचं परमात्म्याविषयी जे ज्ञान आहे ते सांगितलं जातं. तर शिवपरमात्म्याने आपल्याला मुरली सांगतात. तर ब्रह्मबाबा शिवपरमात्मा ब्रह्मबाबांच्या शरीरामध्ये येऊन आपल्याला मुरली सांगतात आणि मुरलीद्वारे राजयोगाचे ज्ञान दिले जाते. तर हे राजयोगाचे ज्ञान म्हणजेच पतितापासून पावन बनवण्यासाठी आणि कलियुगी सृष्टीला सतयुगी सृष्टीच्या निर्मितीसाठी आपल्याला पावन बनायचं आहे. तर हे उत्कृष्ट ज्ञान दिलं जातं. शिवबाबांचं ज्ञान म्हणजेच एक संस्कृत श्लोक आठवतोय मला. तर न चोरहार्य न राजहार्य न भातृभाज्य न च भारकारी. न चोरहार्य न राजहार्य न भातृभाज्य न च भारकारी. व्यये कृत्ये वर्धते एवं नित्यं विद्याधन सर्वधन प्रधानम. व्यये कृत्ये वर्धते एवं नित्यं विद्याधन सर्वधन प्रधानम. तर असं हे शिवबाबांचं ज्ञान म्हणजे अथांग आहे. ज्या धनाची कधी चोरी होत नाही, ज्या धनाची कधी भावाभावामध्ये वाटणी होत नाही, जे धन राजा हरण करून घेऊन जाऊ शकत नाही किंवा जे धन कधी संपतही नाही, तर अशी ही ज्ञानाची शिदोरी शिवबाबा आपल्याला सर्व बच्चांना सांगतात. तर हे ज्ञान जे सांगितलेलं आहे, तर ह्या ज्ञानाचा आधार घेऊन आपण भविष्यात देवी देवता बनणार आहोत. तर सर्वप्रथम मला हे ज्ञान कसं मिळालं तर हे सांगते. माझे मामा मोहन पवार हे सुरुवातीला स्वाध्यायामध्ये होते आणि नंतर काही दिवसानंतर ते ज्ञानात आले. ज्ञानात आल्यानंतर सहजच एक दिवस आम्ही लातूरला राहत होतो आणि ते आले आणि त्यांनी बाबांविषयी माहिती सांगितली, थोडासा परिचय दिला. आणि त्यावेळेस काय झालं, मी 1999 साली जेव्हा कुमारिका होते आणि मला बाबांचा अजिबात परिचय नव्हता. मी भक्तिमार्गात होते. खूप भक्ती केली. भक्तीमध्ये परमात्म्याला सांगितलं की हे परमात्मा, हे भगवंता, मला एक दिवस दर्शन दे. आणि खरंच माझा आवाज परमात्म्याने ऐकला की काय, आणि एक दिवस मला पहाटे 4 वाजता आत्म्याचा साक्षात्कार झाला. पण मला त्यावेळेस काहीच कळलं नाही का हा काय प्रकार आहे, हे काय आहे, असं का स्वप्न पडलं आपल्याला. मग मी शांत राहिले, काहीच कोणाला बोलले नाही. मग एक दिवस काय झाले की 1999लाच सतयुगी सृष्टीची स्थापना आणि विनाश असे दोन्ही साक्षात्कार झाले.
एका बाजूला सतयुगाची स्थापना होत होती तर दुसरीकडे विनाश पण चालू होता. आणि सतयुगाची स्थापना होत असताना वरून महल, सोन्याचे जे महल आहे ते खाली धर्तीवर येत होते आणि लक्ष्मीनारायणाची जी जोडी आहे तर ती लक्ष्मीनारायणच्या अनेक जोड्या खाली येत होत्या. तर त्यांची ती दिव्य आभा, तो त्यांचा प्रकाश, त्यांच्या अंगावरील दागिने, ते सर्व जो काही माहोल होता, जी अलौकिकता होती ती खूप सुंदर होती. आणि अनेक सोन्याचे महल खाली येत होते, अनेक लक्ष्मीनारायणच्या जोड्या खाली येत होत्या. आणि माझ्या मनामध्ये संकल्प आला की हे परमेश्वरा, मी जर भक्ती केली असेल तर मला भक्तीचं फळ म्हणून काहीतरी माझ्या हातामध्ये पडू दे. आणि त्याच वेळेस माझ्या हातामध्ये सोन्याचा पेटता दिवा पडला आणि मला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर 3 ते 4 वर्षांनी जेव्हा माझा विवाह झाला आणि मी नेवाशाला आले तेव्हा प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या ठिकाणी नेवासा सेंटर आहे आणि तिथं मी आले आणि दीदींना, आदरणीय वंदना दीदी आणि सरला दीदी यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले. तेव्हा त्या म्हटल्या, अगं तुझ्या भक्तीचं फळ देण्यासाठी शिवपरमात्मा आलेले आहेत आणि त्यांनीच तुला साक्षात्कार केला आहे का, तू एक शरीर नाही तर तू एक आत्मा आहेस. आणि त्यावेळेस मला त्यांनी समजावून सांगितले आणि मला खूप छान वाटले. तर अशा प्रकारे अनेक वेळा मला साक्षात्कार होत गेले. त्यानंतर काही दिवसांनी मी कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर माझे साक्षात्कार चालूच होते. तर 2014 साली ज्यावेळेस मधुबनला जाण्याचा योग आला त्यावेळेस काय झाले पहा, निघायचं होतं, 8 दिवस राहिले होते, तयारी चालू होती आणि अचानक मला वेरूळला कैलासलेणीची जी महादेवाची पिंड आहे ती पिंड माझ्या स्वप्नामध्ये आली. आणि अंबाजीचं जे मंदिर आहे जे की मधुबनला जाताना लागतं ते पण माझ्या स्वप्नामध्ये आलं. आणि मला खूप प्रसन्न वाटलं की अरे आपल्याला हे असे स्वप्न का पडले आहेत, हे काय आहे. आता शिवलिंगाची पिंड आली म्हणजे मला भक्तिमार्गात मला खूप परमात्मा म्हणजे शिवशंकराची भक्ती करायची त्यावेळेस मला खूप आवड होती. परंतु अंबाजीचं मंदिर आलं हे मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि मग त्याविषयी पण मी नंतर दीदींना विचारलं तर दीदी म्हटल्या का आता मधुबनला जायचे आहे त्यामुळे तुला आधीच साक्षात्कार होत आहेत. आणि खरोखर 8 दिवसानंतर जेव्हा मी मधुबनला गेले तर तेव्हा आम्ही तिथं अंबाजीच्या मंदिरात गेलो तर तंतोतंत मी जसं स्वप्नामध्ये पाहिलं होतं तसंच मंदिर होतं. आणि सर्व काही पाहून माझ्या मनाला समाधान वाटलं की कुठंतरी ईश्वरीय साक्षात्कार, ईश्वरीय संदेश मला ईश्वर देण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी माझ्याकडून ईश्वरीय कार्य त्याला करून घ्यायचं आहे, म्हणून तर मला साक्षात्कार होत नसतील. म्हणून मी नेहमी सेंटरला आल्यानंतर दीदींशी चर्चा करायचे. तर अशा प्रकारे साक्षात्कारांची मालिका काही संपत नव्हती. मी एक प्राथमिक शिक्षिका असल्यामुळे मला अध्यापनाचं कार्य करावं लागायचं, कुटुंब सांभाळणं, शिक्षकी पेशा, घरची धावपळ, ह्या सर्वांमध्ये मला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ देता येत नव्हता. पण मनामध्ये सतत शिवपरमात्म्याची आठवण असायची. आणि त्यातच माझी जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून मला पाठदुखीचा त्रास होता. आणि म्हणून मी बाबांना म्हणायचे, बाबा मला योगाला पण बसता येत नाही, मला अध्यापन करताना पण खूप अडचणी येतात, तर मी काय करू. आणि अशा प्रकारे बाबांशी गप्पा मारायचे. तर त्याच वेळेस आम्ही मधुबनला जाणार होतो आणि मधुबनला जायच्या वेळेस मी बाबांशी संकल्प केला की बाबा हे शिवपरमात्मा तू सुप्रीम सर्जन आहेस आणि आता इथून पुढं माझी पाठ दुखायला नको आहे असा मी संकल्प करते, कारण माझं दुखणं माझं गाणं मी कोणालाच सांगू शकत नाही. आणि खरोखरच मी जेव्हा मधुबनहून आले त्यावेळेस माझी 90% पाठ राहिली होती. कारण अशी वस्तुस्थिती होती का जेव्हा मी शाळेत होते तेव्हा 1 ते 2 वाजता जी सुट्टी व्हायची त्यावेळेस मला घरी आराम करण्यासाठी यावं लागायचं. आणि शाळेत जाताना म्हणजे आमच्याकडे 2 व्हीलर होती. नंतर माझी पाठ दुखती म्हणून आमच्या सरांनी 4 व्हीलर घेतली आणि 4 व्हीलरमध्ये मला झोपून जावं लागत होतं. एवढी भयान माझी पाठ दुखत होती तर मी बसूच शकत नव्हते. आणि मग मी परमात्म्याशी मनोमन चर्चा करायचे, बोलायचे का कसं होईल, आता मी कशी सेवा करणार आहे. मला तर वेळोवेळी संदेश मिळतात, साक्षात्कार होतात, मला परमात्मा सेवा करायची आहे, तर आता हे कसं होईल, हे कार्य मी कसं करेल. तर माझी पाठ राहिली ती कायमचीच राहिली. आता काय असतं, हे साक्षात्कार झाल्यानंतर माणसाला उमंग उत्साह खूप असतो. आणि त्यानंतर असंच मग मी माझ्या काही मैत्रिणींचे पण कोर्स करून घेतले, त्यांना पण ज्ञान सांगायचे. मला ज्ञान सांगायची खूप आवड आहे. अनेक मैत्रिणींना ज्ञान सांगून त्यांच्याकडनं सेवा करून घेतली. तर याच्यात मला समाधान वाटतं. तर का नाही करायचं. डायरेक्ट शिवपरमात्मा एवढं लांबून आपल्यासाठी येतात आणि धर्तीवर येऊन
पतित सृष्टीला पावन बनवण्यासाठी त्यांचं जे स्वप्न आहे, कलियुगापासून सतयुगाची स्थापना करण्याचे जे स्वप्न आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी आपण शिव परमात्म्याच्या कार्यासाठी फुल ना फुलाची पाकळी थोडा जरी हातभार लावला तरी खूप मोठं कार्य होईल असंच मला वाटतं. त्यानंतर 2021 साली पुन्हा मधुबनला जाण्याचा योग आला, परंतु त्यावेळेस पण संकटाची मालिका काही संपत नव्हती. त्यावेळेस काय झाले पहा, मी शाळेत असताना एप्रिल महिना होता आणि एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा परीक्षा होतात, परीक्षेनंतर शाळेला सुट्ट्या लागतात आणि म्हणून आम्ही कपाटं सरकासारखी करत होतो आणि कपाटं सरकवत असताना कपाट अचानक माझ्या डोक्याला लागलं आणि डोक्याला लागल्यानंतर मला थोडा वेळ चक्कर आली. मी खाली बसले आणि नंतर खूप त्रास व्हायला लागला म्हणून दवाखान्यात नेलं गेलं. मला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणे CT स्कॅन करावे लागेल. तर CT स्कॅन केल्यानंतर त्यात रिपोर्ट आला की तुम्हाला आतून मेंदूला मार लागलेला आहे आणि मेंदूला सूज आलेली आहे, तर तुम्हाला आराम करावे लागेल. तर आराम म्हणजे असं झालं होतं का ज्या दिवशीपासून मला मार लागला त्या दिवशीपासून माझी झोप डिस्टर्ब झाली होती आणि मी सकाळी 9 वाजेपर्यंत उठतच नव्हते आणि 8 दिवसानंतर तर मधुबनला जायचं होतं पुन्हा. आणि मग मी परमात्म्याशी संवाद केला, अमृतवेला केली. अमृतवेलेला सांगितलं की हे भगवंता, मला तर मधुबनला यायचं आहे, माझा दृढ निश्चय आहे, हा कधीही ढळणार नाही, परंतु मार लागल्यामुळं मी उठू शकत नाही लवकर आणि मी कशी येणार. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा मी चांगल्या पॉवरफुल अमृतवेला केली आणि अमृतवेला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला 6 वाजता जाग आली. तर माझा तो वंडरफुल अनुभव होता की परमात्म्याने मला माझ्या हाकेला लगेच ओ दिली होती आणि मला मधुबनला जायचं होतं. मी तयारीत होते, माझा काही निश्चय ढळला नाही. फक्त बाबांना सांगितलं, बाबा मला मधुबनला फिरायचं आहे, सगळं काही बघायचं आहे, पण मी कसं बघणार, कारण मी फिरू शकणार नाही, मला तर मार लागलेला आहे, आराम करायला सांगितलेलं आहे. मग तर असं म्हटले आणि त्यानंतर आम्ही 8 दिवसांनी मधुबनला गेलो. मधुबनला गेल्यानंतर 3 ते 4 दिवस तिथं शिबिर झालं, योगभट्टी झाली. योगभट्टीनंतर अनेक अनुभव आले. त्याचबरोबर ज्या दिवशी आम्हाला निघायचे होते, पहाटे 4 वाजता आम्हाला निघायचे होते आणि 2 वाजता पुन्हा अमृतवेलेला मला स्वप्नात साक्षात्कार झाला का ब्रह्मबाबांनी माझी करंगळी पकडली आहे आणि संपूर्ण मधुबनची सैर मला करवलेली आहे, संपूर्ण मधुबन मला दाखवलं आहे. तर मला खूप छान वाटलं आणि मला जेव्हा निघायचा समय आला त्यावेळेस अमृतवेलेलाच शिव परमात्म्यांनी बाबांनी मला पुरणपोळीचं भरभरून असं मिष्टान्नाचं भोजन दिलं आणि मी तृप्त झाले. खरंच भगवंताचं प्रेम हे असीम आहे, त्याला सीमा नाही. तो कसा आपल्यावर कृपा करेल, आपल्या भाग्याची चावी कशी खुलेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. अशा प्रकारचे अनेक अनुभव की जे एवढे अनुभव आहेत. अनुभव म्हणजेच साक्षात्कार आणि साक्षात्कारातून बाबा मला काय सांगतायत की पुढील सृष्टीसाठी, नवीन सृष्टीची जी स्थापना होणार आहे त्याचं जे कार्य आहे तर त्याची चावी तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. बाबा नेहमी म्हणतात का मातांच्या डोक्यावर कलश आहे आणि माता स्वर्गाचं गेट उघडणार आहेत, असं पण बाबा म्हणतात. तर अशा प्रकारे पावलोपावली वेळोवेळी शिवपरमात्मा माझ्या मदतीला, माझ्या आव्हानाला नेहमीच माझं आव्हान स्वीकारतात, मला मदत करतात, सहकार्य करतात. तर मी खूप स्वतःला इतकी भाग्यशाली समजते. बाबांनी सांगितलेले कोटी में कोई आणि कोई में कोई, तर अशीच मी भाग्यशाली आत्मा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर माझी मुलगी, माझ्या मुलीलाही शिवपरमात्मा आणि ब्रह्मबाबा यांचा साक्षात्कार झाला. तर जेव्हा एक दिवस आम्ही घरात झोपलो होतो, पहाटे 4 वाजले होते, मला अमृतवेलेला उठायचं होतं, तेवढ्यात माझी मुलगी उठली आणि उठल्यानंतर तिला किचनमधून ब्रह्मबाबा येत असल्याचे दिसले आणि ती खूप लहान असल्यामुळे तिला थोडीशी भीती वाटायला लागली आणि मग नंतर ती सावरली तर पुन्हा तिला वरती भिंतीवर शिवबाबा पण दिसले आणि तिला खूप छान वाटलं. अशा प्रकारे वेळोवेळी अनेक मला, माझ्या मुलीला शिव परमात्म्यांनी साक्षात्कार करवले, भेट दिली. माझ्याकडून जे कार्य करून घ्यायचं आहे त्यासाठी वेळोवेळी संदेश दिले. तर माझे खरंच अहोभाग्य आहे का मी शिव परमात्म्याची मुलगी आहे आणि मला याबद्दल खूप आनंद वाटतो. ओम शांती.